नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपला चौथा दिवस आहे उझबेकिस्तानमधला आणि आज आपण चाललेलो आहे ताशकेंटमधून बुखारा या सिटीकडे. तर इकडून 600-700 किलोमीटर लांब आहे ती सिटी आणि आज आपण जाणार आहे जगातल्या सगळ्यात स्वस्त बुलेट ट्रेनमधून. तर तुम्हाला बुलेट ट्रेन वगैरे सर्व दाखवतो. तर आता सकाळचे 6:30 वाजले आणि आमची 8 वाजताची ट्रेन आहे. तर आता कॅब वगैरे करून आम्ही चाललो आहे आता ट्रेन स्टेशनला. तर तुम्हाला इकडचं ट्रेन स्टेशन कसं आहे ते पण दाखवतो. बाकी बुलेट ट्रेन वगैरे आतमधून सर्व तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही आता पूर्णपणे बघत राहा. हॉटेलपासून 3 किलोमीटरवर रेल्वे स्टेशन होतं आणि आलेलो आहे रेल्वे स्टेशनला. तर आत्ता टेम्परेचर जे चालू आहे ते 60 डिग्री इथे आणि आम्ही जिकडे चाललो आहे बुखारा तिकडे 4 डिग्री टेम्परेचर आहे आणि दिवसा 13 ते 14 डिग्री मॅक्सिमम. खूप थंडी पडली इकडे. तर आधीच आम्ही जॅकेट वगैरे सगळं प्रिपरेशन करून आलेलो होतो, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आणि बघा हे रेल्वे स्टेशन इथलं, हे मस्त रेल्वे स्टेशन आहे. आणि समोरच सगळ्या बुलेट ट्रेन आहे. तर आता सिक्युरिटी चेक वगैरे झालं आहे आणि जाऊयात मध्ये. हे रेल्वे स्टेशन एवढं भारी आहे यांचं, म्हणजे वर्ल्डमधली सगळ्यात स्वस्त कंट्री असून पण इथे सगळ्या सुविधा वगैरे सगळं भारी दिलेलं आहे. गव्हर्नमेंटने भरपूर खर्च केला आहे इथे, जबरदस्त आहे. आणि समोरच आता ट्रेन स्टेशन आहे. तर आता समोरच आता बुलेट ट्रेन बघायला मिळतील आपल्याला. तर सगळ्यात स्वस्त बुलेट ट्रेन आम्ही ताशकेंटपासून बुखारा चाललेलो आहे. तर याचं ट्रेनचं तिकीट आम्हाला फक्त 1000-1500 रुपये पर पर्सन पडले आणि 500-600 किलोमीटर जाणार आहे. एवढंच चायनाला 8000 रुपये तिकीट होतं आमचं बीजिंगपासून शांघाईपर्यंत. बघू आता जाऊया. तर मित्रांनो, ही आहे उझबेकिस्तानची बुलेट ट्रेन, जिला ॲफ्रोसिएब म्हणतात. मस्त बुलेट ट्रेन आहे. बाकी सिक्युरिटी वगैरे जबरदस्त आहे. स्टेशन मस्त आहे. तर इकडे मोस्ट ऑफ लोक ट्रेननेच जातात आणि तुम्ही जर इकडे आलात तर 1 महिना आधीच ट्रेनचं तिकीट बुक करा, कारण की तिकीटच भेटत नाही. आम्ही पण 1 महिना आधी बुक केलं होतं, तरी पण आम्हाला फास्ट ट्रेन नाही भेटला खूप. त्याच्यामध्ये फास्ट ट्रेन सगळ्यात आधी बुक होता, त्याच्यानंतर जसे जसे तास वाढत जातात तशा तशा ट्रेन बुक होत जातात. त्याच्यामुळे तुम्हाला जर सगळ्यात फास्ट ट्रेन करायची तर 1-2 महिने आधीच बुकिंग वगैरे करावं लागेल तुम्हाला. 1 महिना तर मी तुम्हाला सजेस्ट करेलच. बाकी तुम्हाला आतमधून दाखवतो आता कसं आहे. तर थोड्या वेळेस आमची ट्रेन येईल, ती पण दाखवतो. ही बघा बुलेट ट्रेन आणि गर्दी बघा, फुल गर्दी. अशी ट्रेन आहे आतमधून. तर इकडे 2 सीट आहे आणि इकडे सिंगल आहे. तर आम्ही सीट घेतलेलं आहे. मस्त इथं ट्रे टेबल वगैरे पण आहे. बाकी आता चालू होईल ट्रेन. मस्त आहे एकदम ट्रेन, क्लीन आहे एकदम आणि भारी बनवलेलं आहे यांनी सगळ्या ट्रेन. आता मस्त तुम्हाला मी दाखवतो बाहेरचा पण व्हिडिओ आता बघा जरा मस्त. तरी आता आमची ट्रेन निघाली, एकदम टाइम टू टाइम आहे इकडे पण. पूर्ण स्टेशन मस्त आहे. आणि हॉटेलवाल्यांनी ब्रेकफास्ट वगैरे पण दिलं होतं आम्हाला, सँडविच वगैरे भरपूर. ॲपल आहे, फ्रूट ज्यूस आहे, मस्त खातोय. बाकी सीट्स बुक मस्त आहे, पूर्ण रिक्लाइन आहे, झोपून जाऊ शकतो मस्त. थोडे भारी बनवले. फक्त एकच सीन आहे की बाहेरचं व्ह्यूज नाही बघता येत. हे बघा पूर्ण थीम लावून ठेवलं आहे, सगळ्या काचांना असंच थीम लावलेलं आहे. त्याच्यामुळे बाहेरचा व्ह्यूज दिसत नाही. तर असं पण झोप नाही झाली, त्याच्यामुळे आता झोपून गेलो. त्याच्यानंतर तुम्हाला इथलं रेस्टॉरंट वगैरे पण दाखवतो मी. पुढच्याच डब्यामध्ये रेस्टॉरंट पण आहे. रेस्टॉरंटमध्ये काय काय मिळतं इकडच्या ते पण दाखवतो. थोड्या वेळ झोपतो आता, त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. जाऊया आता रेस्टॉरंटला. मस्त झोप झाली. थंडी खूप आहे. इकडे रेस्टॉरंट आहे. मस्त सेटिंग वगैरे एकदम भारी आहे.
ते सगळं ओरिओ वगैरे पण भेटतं. ओरिओ आहे, वाफल आहे, लेज आहे. यांचा तिथला फेमस सोमसा. बाकी हे हॅलो ते कॉफी वगैरे सगळ्याच गोष्टी इकडे. जे पाहिजे आपण ते ऑर्डर करू शकतो. तर मस्त आता अमेरिकानो कॉफी घेतली मी. आणि रेस्टॉरंट वगैरे एकदम मस्त आहे. आम्ही चायनामध्ये पण बघितलं होतं सेम टाईपमध्ये. उलट चायनापेक्षा जास्त भारी बनवलेलं आहे इथले रेस्टॉरंट. तर तिथे बसून पण तुम्ही फूड कॉफी वगैरे एन्जॉय करू शकता. किंवा मग तुमच्या सीटवरती बसून पण तुम्ही घेऊ शकता. आणि ते इकडे पण द्यायला येतात, फिरत असतात कंटिन्यू कॉफी विकत. तर मस्त आहे एकदम. बाकी व्ह्यू तर जास्त एन्जॉय नाही करता येते, कारण की त्याने ती फिल्म लावल्यामुळे जास्त दिसत नाही. जेव्हा उजेड वगैरे एकदम स्ट्रॉंग असतो तेव्हा पूर्ण दिसेल बाहेरचं. आता तर 7 आणि 8 डिग्री झाली, त्याच्यामुळे सगळं फॉग आलेलं आहे. तर मस्त मी कॉफी एन्जॉय करतो. भेटू आपण नंतर. तर हे बघा मस्त आमचं फूड आलेलं आहे. तर यांचा फेमस पुलाव, ब्रेड तर फ्रीज देतं आहे सगळीकडे. असं काकडी टोमॅटो. तर मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहे बुखाराला. ट्रेन जर्नी काहीच नाही जाणवली. मस्त कॉफी वगैरे पिली, नंतर लेमन टी पिला, 2 वेळा तर जेवण केलं आम्ही. मस्त वाटलं. आणि समोर बघा आहे बुखारा स्टेशन. ते बुखारा असं लिहितं यांच्या भाषेमध्ये. आणि बाकी इकडचं पटरी डायरेक्ट असेच क्रॉस करता लोक आहे. इकडे काय असं ब्रिज वगैरे काहीच नाही आहे. आणि ट्रेन पण तसेच लावलेलं असतं त्याच्यानुसार. त्याच्यामुळे लोक डायरेक्ट पटरी क्रॉस करतात. बाकी सिक्युरिटी वगैरे म्हणाल प्रत्येक डब्याला एक सिक्युरिटी असतो. त्याच्यामुळे पूर्ण सिस्टमॅटिक काम चालतं इथे. मस्त आहे. सगळं बुलेट ट्रेन आहे. आणि हे स्टेशन बुखाराचं. तर आता इथून आम्ही जे हॉटेल केलं त्या हॉटेलला जाऊ टॅक्सीने. तर यांडेक्स ॲप सगळीकडे चालतं. तर आता इकडून जाणार आहे. आता हॉटेलवरती तुम्हाला हॉटेलचा रूम पण दाखवतो कसा आहे. तर आता आलेलो आहे आम्ही हॉटेलला. भाऊने आम्हाला सोडलं. हॅलो इंडिया, नमस्ते. नमस्ते. तर आता आम्ही चाललो हॉटेलला. जवळच हॉटेल आहे मस्त. जाऊया दादा. बाय. हे आहे आमचं हॉटेल. हॉटेलचं रिसेप्शन. तर मित्रांनो आता रात्री मस्त आम्ही डिनर करण्यासाठी एका रेस्टॉरंटला चाललो आहे. लॅबी हाऊस म्हणून रेस्टॉरंट आहे. आणि इकडच्या गल्ल्या बघा कशा आहे. एकदम खतरनाक गल्ल्या आहे. एका वेळी एकच गाडी जाईल असे रस्ते. आणि सगळे जुन्या काळाचे. म्हणजे पूर्ण जेवढं पण गाव आहे ते एकदम ट्रॅडिशनल गाव आहे सगळं. आणि इथे सगळे असेच बघायला मिळेल तुम्हाला घरं. हे बघा ते विटांचे प्लास्टर सुद्धा नाही केलेले आहे. आपण बाहेर निघालो आहे. रात्रीचं फिरतोय आम्ही इकडे तिकडे. गल्ली ती गल्ली. भाऊने तिला चुकवून वाटतं रस्ता. परत तिकडंच आलो. तर हे आलेलो आहे लॅबी हाऊस. दिस या. तर इथे रिक्षा पण आहे छोट्या छोट्या. जाऊ आता. तर हे बघा हे आहे लॅबी हाऊस. आणि पूर्ण तर बुखाराचं आर्किटेक्चर बघा तुम्ही. सगळं ट्रॅडिशनल आहे. कारण की पूर्ण ओल्ड सिटी आहे. आणि याच्यामध्ये मस्त आतमध्ये फाउंटन आहे. आणि पूर्ण रेस्टॉरंट इथं बसलेली सर्व. जाऊयात आता आपण खाली. दाखवतो तुम्हाला मस्त टूर देतो छोटीशी. तर हे बघा हे दाखवलं होतं मी तुम्हाला. इजिप्तमध्ये गाढवावर फिरता लोक. इकडे पण गाढवावरच फिरता भरपूर लोक. म्हणजे पहिले सगळे गाढवावरच फिरायचे. तरी थोडीशी त्यांनी हिस्ट्री वगैरे दाखवलेली इथे. रेस्टॉरंट बघा किती मस्त आहे. हे सगळे फुटबॉल खेळण्यासाठी आलेले इकडे दुसऱ्या देशातून. हे तुर्किस्तानमधून आलेले आहे सगळे मुलं. म्हणजे इकडं बघा बाहेरच्या देशातून लहान लहान मुलांना सुद्धा घेऊन येतात मॅचेस वगैरे खेळण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये. बाकी हॅलो, हाऊ आर यू, वेअर आर यू फ्रॉम? YouTube. YouTube. वेअर आर यू फ्रॉम? Nickname. तर हे बघा
तर कधी तुम्ही उझबेकिस्तानला फिरायला आले तर बुखाराला पण या. मस्त बुलेट ट्रेन घेऊन यायचं, 3-4 तास लागतं येण्यासाठी. मस्त ही पण ट्रॅडिशनल सिटी आहे. आता उद्यापासून तर बघायला मिळतच तुम्हाला, पण आत्ता संध्याकाळी जेवढं भारी वाईब आहे इथं सगळे मस्त वाटतंय. आता मस्त रेस्टॉरंटमध्ये काहीतरी जेवतो, ते पण दाखवतो तुम्हाला काय काय फूड आहे इकडचं. तर आम्ही मस्त लॅम्ब सूप ऑर्डर केलं आहे. हे बघा याच्यामध्ये लॅम्ब सूप आलेले आहे, एकदम जबरदस्त फ्लेवरफुल आहे. सोबत यांचं ब्रेड तर कंपल्सरीच आहे. त्यानंतर इकडे चिकन सूप आहे, इकडे व्हेजिटेबल सूप आहे, इकडे राईस आहे आणि अजून भरपूर गोष्टी ऑर्डर केल्या आहे. ते बघा तो इधर आ गया भाई ये फ्राइड चिकन विथ चिकन ओके फ्राइड चिकन विथ वेजिटेबल्स आ गया है जबरदस्त. और भाई इसके साथ राइस के साथ खाने, और ये राइस के साथ खाने में मजा आएगा. अभी तो अपन वेट करेंगे भाई बड़ा वाला लैम्ब शोल्डर. लॅम्ब शोल्डर पण येणार आहे. तर मस्त लॅम्ब सूप राईसमध्ये टाकून खायला मजा येते. इकडे ग्रेव्ही वगैरे नाही मिळत, सूपच टाकून खावं लागतं राईस सोबत. बाकी इथला पुलाव तर संपला होता, त्याच्यामुळे पुलाव तर काही भेटला नाही, त्याच्यामुळे मग राईस ऑर्डर केला. आणि हे बघा चिकन विथ व्हेजिटेबलमध्ये तेच ढोबळे मिरची वगैरे टाकून मस्त फ्लेवरफुल असतं इकडचं जेवण. आणि पाठीमागे पूर्ण व्ह्यू. थंडी खूप आहे, 60 डिग्री टेम्परेचर आहे आता 7, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये बसलोय. मस्त वाटतंय. गरमागरम लॅम्ब सूप एक नंबर लागतं. लॅम्ब सूप तर इंडियामध्ये तर मी कधीच पिलं नाही आहे, पण इकडे फर्स्ट टाइम पिलं, एक नंबर लागतं. बाकी दुबईत वगैरे पण लॅम्ब सूपच जास्त मिळतं, म्हणजे बाहेरच्या सगळ्या कंट्रीजमध्ये लॅम्ब जास्त खाता. आपल्या इकडं कसं बकरा वगैरे खाता, तसं इकडे लॅम्ब जास्त खाता. तर आता मस्त आम्ही डिनर करतो आणि आता रात्रीचे 9 वाजत आलेले आहे. आता डिनर वगैरे करून मग हॉटेलला जाऊ. हॉटेलला आता मस्त झोपून मग उद्यापासून परत नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.